घरातली सारवायची जागा गेली, फरशी आली, घरातली चूल गेली, गॅस आलाय, पण माणसं बाह्य रंगानं किती बदलली तरी अंतररंगानं बदलली नाहीत. आणि अंतररंगानं बदलायचं काम फक्त कीर्तनच करू शकतं, दुसरी कुणा ताकद नाही, दुसरी कुणा ताकद नाही. लोक जमवायची आणि लोक बदलायची ताकद फक्त वारकरी संप्रदायातल्या कीर्तनात आहे. आणि आज फक्त कीर्तनच जगात सत्य राहिलंय, नाही तर सगळीकडे वाटोळं झालंय. कुठं काय राहिले? दोन पोरं एकत्र बसले तर प्रेयशीच्या गप्पा आहे, दोन पुरी एकत्र बसले तर पळून जायचा प्लॅन, दोन महाराज एकत्र बसले तर एकमेकांना नाव ठेवतात, दोन पाखवादी एकत्र बसले तर एकमेकांच्या टवळ्या करतात, आणि दोन पुढारी एकत्र बसले तर त्यांच्या डोक्यात वेगळी खटकी. जावा कोणच्या? 2च महिने गंमत राहिली. आपण कोणत्या पक्षात जावा? जे तिकडे जावा तोच पडावा. ती आहे म्हणजे हे गेला. पुढारी सध्या टेन्शन मध्ये सुधारणच त्यांना काही. आणि या 2-3 राज्याचा निकाल लागल्यापासून मेंदूच बंद झाला त्यांचा. इकडे जाऊ का तिकडे जाऊ? हाय बीपी आहे त्यांना सध्या, हाय बीपी. घुसावा कोणच्या? बरं म्हणता येईल मी येतो तुमच्या. त्यांच्याकडे डोकं आहे मारा. ते ह्या पक्षातून त्या पक्षात जायला ते त्यांच्यावर नाही ठेवीत मारा. येडे नाहीत ते फायदा त्यांचा आहे, पण ते आपल्यावर लुटी द्यात. ते काय म्हणतात, तुम्हाला योग्य न्याय मिळावा म्हणून मी तिकडे गेलो. आम्ही इंग्रज गेल्यापासून मर्यालाच आहे, तुम्ही मर्याल सापाव फटके हाणता का आला? ती मंडळी किती हुशार आहे. मी जाणारच नव्हतो, मी पक्षनिष्ठ आहे, पण केवळ तुमचं दुःख मला पावत नाही. कोणचं? तुम्ही बदिरेच वहिले, तुम्हाला काय? तुम्ही आता माया पुढे बसले का? खरंय खरंय खरंय, मी निघून गेलो का? धंदा आहे त्यांचा. तुम्ही तसे समाजानं फार नैतिकता सांडून दिली महाराज. समाजानं नैतिकता ठुलीच नाही. जी मंडळी गाथा पाण्यात टाकू लागायला होती ना, तीच वैकुंठ गमनाला रडाय होती. काय हुशार मंडळी. या 2-4 वर्षामध्ये काय झालं, महिलांना नको ते अधिकार आले, त्यांची बुद्धी झाली कमी, अधिकार झाले जास्त. ती बोलूनच देईना बाई घरात. हो, आपण म्हणलं ना, बाई कालचे कपडे धुतले नाही का? तेवढंच काम आहे का मला? बाई मी धुतो, आरडू नको. मी काय काय पावा, ती आपल्याला म्हणती काय काय पावा. म्या 3 मिटिंग करून आली, बाई धुतो मी, गुंगलू नको. लय बोलत ना घटस्फोट घे बाई बा. आणि त्याच्यामुळे त्यांनी काय झालं, घरातले कारभार गेले त्यांच्याकडे, पैशाचे व्यवहार त्यांच्याकडे. या 2-4 वर्षात त्यांनी लग्नामधले सख्खे मामाच बदलून टाकलेत. आता नवीन एक मामा पैदा झालाय औलाद अलीकडून, ती गुरु मामा, म्हणजे मानलेला मामा. भाऊ मानायची लय नवीन पद्धत आली आपल्याकडे. सख्खे 4 भाऊ, ते मेले 4 एकखटी. ते गेले गाडी खाली 4 बी. हेच दरिद्री उठलं कुठून 4थं मामा. हाच नालायक लग्नात उभा असा हाणला पाहिजे लॉन्स मध्येच. महिला मंडळ, तुमच्याकडे किती पैसा येऊ, अरे नाते रक्ताचे शोभतात, हे ध्यानात ठेवा. पाया पडून सांगतो बसणाऱ्या माणसाला, तुम्हाला अनेक मित्र असतील, अनेक समाज मानणार असेल, पण रक्ताचेच नाते माणसाला शोभून दिसतात, हे ध्यानात ठेवा. तुम्ही कुणाशी दुश्मनी करा, पण भावाशी दुश्मनी करू नका. तुमच्यावर किती मोठा प्रसंग आला तर शेवटी भाऊ आहे, हे ध्यानात ठेवा. आणि आज आपण पैशाच्या घमेंडीमध्ये भावांचे नाते तोडून टाकले. निम्मे निघतील कीर्तनात भावाशी न बोलणारे. पण तुमच्यावर हे मित्र जाऊ दे, हे फक्त 5 पर्यंत आहे. मित्रांना काय गेलं नाही. फॉर्म भरायला अख्खं गाव, प्रचाराला अख्खं गाव, उमेदवार पडला एकटा घरी आला, कार्यकर्तेच गायब. कार्यकर्ते तर दुसऱ्याच्या गुलाला जिंदाबाद. अरे, आणि परत आपल्या घरी आले. 13 मतानं पाडलं तुम्हाला. किती नालायक गाव आहे आपलं. तू कुठं कुंभमेळ्याला गेला का? महाराजांनी किती सुंदर प्रमाण लिहिलंय. जन हे
सुखाची ए मोकळा रडू द्या, मोकळा रडू द्या. नाही तर बाबा बोलतो म्हणून धराल तो अंडा बोल. ए मार्दनी हा तर तुम्हाला घाबरला जणू. त्याला वाटलं अंधार पडला नाही. ए महाराज नुसतं चोपदारानं हात केला तर पोर गप राहिलं तर वारकरी संप्रदाय किती मोठा असेल. आता चोपदार बोलला तर पोर गप बसलंय. मी आरडून मारायला लागलो तरी तुम्ही सुधरानं. विनोदाचा भाग सोडा. आपलं कीर्तन आहे ना महाराज, हे इंद्रिकडचं कीर्तन आहे. हे काल सत्य, आज सत्य, उद्या सत्य. आणि माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकायचं नाही. महाराज महाराज मरू दे, उलथू दे तिकडे. गंज बुवा आहे, दगड उचकला का बुवा आहे. माझं कीर्तन तुमचा मुलगा म्हणून ऐका आणि तुमचा मित्र म्हणून ऐका. ते काल सत्य, आज सत्य, उद्या सत्य. थोडं कानाला वाईट आहे पण ते सत्य आहे. आणि तुमचा मुलगा म्हणून ऐका, तुमचा मित्र म्हणून ऐका आणि तुमच्यातला म्हणून ऐका. त्यात फायदाच आहे. आज कीर्तन स्वरता जगात एकही गोष्ट चांगली ऐकायची राहिली नाही. महाराजांची भाषा इतकी सुंदर आहे. तुका म्हणे मेलो सांगता सांगता. काय भाषा वापरली तुकाराम महाराजांनी. पाया पडतो तुमच्या 2019ला 10 तारखेला इंद्रिकाच्या कीर्तनात पाया पडतो तुमच्या. एक सत्य ध्यानात ठेवा, प्रसंग किती मोठा येऊ द्या, मित्र थांबणार नाही, भाऊ थांबणार आहे. मित्र थांबणार आहे. 400 एकर जमीन दान केली. काय दिलं लोकांनी? काय दिलं काय लोकांनी? सहज ना. 400 एकर जमीन दान ज्यांनी समाजासाठी केली त्यांना लोकांनी काय दिलं? दुष्काळामध्ये स्वतःच्या घरातली इस्टेट सगळी लोकांना दान करून दिली. लोकांनी काय दिलं? अरे बेदरच्या बादशाहानं सुळावर द्यायची धमकी दिली तरी घरातलं धान्य लोकांना दान केलं. काय दिलं लोकांनी? काय दिलं? काय स्वतःच्या मांडीचं मांस कापलं. काय दिलं लोकांनी? स्वतःची बायको एकमन सोन्याला विकली. काय दिलं लोकांनी? काय दिलं? काय अरे स्वतःचं मुलगा गाणं गाऊन मुलग्याचं मुंडकं आईनं उखळात काढलं. काय दिलं लोकांनी? काय दिलं? स्वतःच्या मुलाचं मुंडकं आईनं गाणं गाऊन उखळात काढलं. काय दिलं लोकांनी? स्वतःच्या बायकोचा मृत्यू डोळ्यानं पाहिलं, स्वतःच्या भावाचं निघून जाणं डोळ्यानं पाहिलं. बंबाजीला मारलं, रामेश्वरानं गाथा पाण्यात टाकला. घरावर सावकारकी आली आणि घरातले भांडे सगळे लोकांनी नेले. महाराज एकुलत एक पोरगे बापाच्या मांडीवर आजारी पडलं तर पाणी प्यायला भांड नव्हतं. काय दिलं लोकांनी? खापर नव्हतं होतं घरात. एक माठ गाईनं घेतला पाणी आणायला गेला. आई साहेबांना दुष्काळ पडेल असल्यामुळं अर्धा माठ पाणी मिळालं. तो माठ खाली पडला. तुकोबा राहायचं पोरग बापाच्या मांडीवर पाणी करता करता गेलं. काय दिलं लोकांनी? 42 वर्षाच्या इतिहासात कधी डोळ्यात पाणी नाही आलं देवा. नाही आलं. बायको गेली ना, मी रडलो नाही देवा. बाबाजीला मारलाय, मी रडलो नाही. रामेश्वराने गाता पाण्यात टाकलाय, रडलो नाही. भक्ताच्याच बायकोनं माझ्या अंगावर गरम पाणी ओतलाय, मी रडलो नाही देवा. पण आज माझ्या डोळ्यात पाणी आलाय देवा. का आलाय माहित आहे देवा? 42 वर्षाच्या इतिहासामध्ये देवा माझ्या डोळ्यात पाणी नाही पण आलं. आज का आलं देवा? का आलं? तर 13 दिवस तुम्हाला मी पाण्यात उभं केलं आणि मी खडकावर बसून भजन केलं. याचं मला वाईट वाटलं. बस आता एक इच्छा आहे देवा, बस आता दिसू नये जना ऐसे करी. प्रार्थना सुरू केली. गरुडाचे वेळोवेळा श्री अनंता पद्मनाभा. बस काय दिलं लोकांनी? पाया पडून सांगतो, रक्ताचेच देतील, दुसरं कोणी देणार नाही. यावर तुमचं मत काय? कितीतरी बापांनी चांगले चांगले पोरं सर्व्हिसला लागल्यावर आईबापापासून तोडले आणि मुलीच्या आग्रह खातर सासरवाडीला त्यांना मार्केट दिलं. ते यशस्वी झालेत का सांगा मला? आई बाप तोडले, भाऊ तोडला, साडू जवळचा झाला. सासरा म्हणजे त्याचा देव झाला.
सासू म्हणजे जागृत देवस्थान आणि सगळे मेवणे म्हणजे देवीची रूप तिरशू डमरू घेऊन हाती आले. त्या माणसाचा म्हातारपण चांगलं गेलं का वाईट गेलं एवढं सांगा फक्त. पैशाच्या घमेंडीमध्ये निम्म्या सर्व्हिसवाल्यांनी कधी एकादश केली नाही, कधी सोमवार केला नाही, कधी आईबापाला वाकले नाही. घमेंट सोमवार जरी असला ना आला काळी पिशी घेऊन. रिटायर झाल्यावर येडे झाले येडे. इकडून परसाद घेतल्यावर खाशीन कोणी. 17व्या अध्यायात ओवी मऊ झाड जाणे जे फुले, मानस जाणे जे बोले, आणि भोगे जाणे जे केले कर्म पूर्वजन्मीचे. पुरावा सांग का अजून एक, मुका झालो वाचा गेली, होतो पंडित महाज्ञानी. पण गर्वामध्ये झाली सर्व संपले माणसं. महिला मंडळ उत्तर द्या पटकन. आई वडील मुलगा मुलगी किती झाले? आजारी तुम्ही 4. तुमची पोरगी गेली नवऱ्याच्या घरी किती राहिले? 3. पोरगी गेली सून आली 4. पहिले किती होते? 4. मग एक सून तुला का सहन होत नाही? उद्या जर तू मेली मरणार तर आहेच. एवढं कमवलेलं कोणाला द्यायचे? एवढंही कळत नाही का? संग न्यायचंय का तुला? आणि जिनं भावाची करेल तिची तर अशी गंमत झाली, तोंडाही जोडता येईन आणि गालाय हाणता येईन. भावाची पोरगी जिनं सून करेल तिला विचारा ना कस काय. तिला फक्त मनानं धाकट्याचं लगीन करते का यंदा? नको नको यंदा नाही, पुढच्या वर्षी पाहू. का पहिलीनच एवढी जिरावली? भाऊ जंबूक करी गर्जना जो देखिली नाही पंचाना. ज्या पोरानं बायको करेल नाही ना बायको, ते कार्ट बोलून देत नाही कोणाला. ते म्हणतं बायको करू दे, अशी नीट करून टाकेन. गपची बस भाऊ, गपची बस. असंच म्हणायचा तो बाप. जिला सून नाही ना सून, ती बाई बोलूनच देत नाही कॉलनीत कोणाला. माझ्या डोळ्यात देखत आणायची, माझ्या डोळ्यात देखत आणायची. अण्णा अन ग बयान, तुला अजून सुनाचा झटका माहित नाही बाई. वैशाखात सून आली का ज्येष्ठ तू दिंडी तुळशीवालीच झाली. महिन्यात वर अगोदर विचारी ती प्रस्थान कवाय? प्रस्थान प्रस्थान कवाय? आपण म्हणलं का ज्येष्ठ वद्य अष्टमीला आहे. बाया लांबलं काय नो? लांबलं नाही, तुझं डोकं बंद झालंय. काळ बदललाय. आता पहिले दिवस राहिले नाही. जमिनीचे बाजार वाढले तर बहीण सुद्धा भावाच्या विरोधात जेलमध्ये वादीन प्रतिवादी. आता तुम्ही हे एवढे हायवेच्या काळाचे लोक आहेत, तुम्ही एवढे कडक कशी बसून राहायला लागले? 15-20 वर्ष झाली. जशा कंपन्या आल्या तसेच तुमचे कडक कपडे आले ना. काय होतं तुमच्याकडं? मेंदूच बंद झाला तुमचा. आपण सगळे खेकडं धरणारी मंडळी, पण आज कडक सुवर्ण झालो ना. काय होतं आपल्याकडं? आपली आई लाकडं गोळा करीत होती, आपला बाप म्हशी वळीत होता, आपला बाप भाताची आवणी करीत होता. काय होतं आपल्याला? 7वीपर्यंत पाठी नव्हती. होती शाळेत पाठी, साठा नाही, खापार. दप्तराची पिशी म्हणजे खताची गोण. आणि त्या पिशीत काय होतं? बोर, कवठ आणि चिचुकी. आणि कमराला पट्टी होते का? करगुट्याला लाकूड. भूक लागली का आटा चालवायचा, जेवला का आटा उतरायचा. 9वी पर्यंत अंडरपॅन्ट नव्हती, अख्खा मोकळा कार्यक्रम.
उन्हाळ्यात वड्याला पाणी राहत आणि आपण सगळे आंघोळीला कुठं बोंगळे सध्या वड्याला गडी पाण्यात आणि बाहेर यायचं आणि वाळूत पसरायचं तापलं का परत पाण्यात. आता आहे का आपल्याला वडा तरी पाहिला तर वडा ठुलाच कुठं आपण JCP वडा. आता अजून 5-10 वर्ष ही सगळी गाव आहेत नाही येडे होणार आहे. तुम्ही सगळे पागल होणार 5 वर्ष. खडे आणणार लोकांना तुम्ही खडे. ते आता उगाच 2 वर्ष नोटाबंदीमुळे तुमची आकाळली गंमत काही वहिनच आहे डोकं चालानं फ्लॅटही खापानं प्लॉटही जाईना. जेवढ्याला फ्लॅट बांधला तेवढ्याला जाईना आणि दगडाव लिहिलंय प्लॉट विकणे आहे बांध लावलाय पण कोणी घेईन. त्यामुळे तुम्ही थोडे जागेवर आलेत नाही तुम्ही अजून 2-3 वर्षानं पार येडे होणार तुम्ही. खडे आणणार लोकांना असे चालू चालू. आता शिकतं कुत्र्याला आणते गाडीवर चालले ते कुत्रे म्हणतात अजून मागच्या जन्माची खुन्नस धरली. अजून 2-3 वर्षाला या भागातली सगळी जमीन होणार कोटी रुपये गुंठा. 33 बाय 33 कोटी. तुम्ही नुसते ऐकणार कोटी खलास काही नुसते ऐकणार इतके. आणि काही जण कोटी हातात घेणार. कोटी म्हणजे 100 लाख खर्चायचे कसे 25चा बंगला आणि 25ची गाडी. किती गेले 50. 12.5 लाख डान्स बार 12.5 लाख बिअर बार नळ्या नुळ्या खंड खुंड खलास. तुमची पोर आहेच रोडला कुल्फी. कंपनी बाहेरची येणार मॅनेजर बाहेरचा येणार वॉचमॅन आपला राहणार. राईट राईट येऊन दे 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 राईट घाल माय अंगाव. मग आपण सांगणार या कंपनीची सगळी जागा. वेळ आली का नाही आली नाही. हे इंदुरीकडचं वाक्य आहे. काहींच्या घरात जितक्या पैसा जोरात आला तितक्या जोरात गेला. आमच्याकडे विमानतळ आलं शिर्डीला 2 वर्षापूर्वी. यांच्या जमिनी गेल्या ना विमानतळात पैसा असा आला ते दुधाची पिशवी आणाय शिर्डीला जायचं. आता दुधाची पिशवी केवढ्याला आहे 25 रुपयाला धरा. पेट्रोल 60 रुपयाचं 80 रुपयाचं पेट्रोल 70ची पल्सर. पिशवी गेली पल्सरही गेली. ती आता स्टँडवर आहे. रिक्षा लक्ष्मी भाऊ नम्रतेनं टिकवली तरच टिकते. लक्ष्मी चंचले. एकदा काम जर बिघडलं ना माझा शब्द चालला होता पूजा का करायची तर प्रत्येकाला सुप्त अहंकार आहे. इथं आपण 14 मिनिटापूर्वी होतो. आणि तो अहंकार लक्ष्मीचा आहे कशाचा आहे पण अहंकार लई दिवस टिकत नाही. नाही टिकत. भारताचा सम्राट होता धृतराष्ट्र भाऊ. 100 पोर होती त्याला. पार्टी काय दुबळी नव्हती ती. भारताचा सम्राट त्याच्या नावावर भारत हालत होता. मरायच्या टायमाला दुसऱ्याच्या घरच्या भाकरी खावा लागल्या. हप्त्यावर पिकअप घेणारे नीट आहे का मागून खिचडी फाटेल पुढच्या लोक तो फडवून टाकेन फडवून टाकेन. मग ही कोण शिवीन. सावध व्हा. सत्तेची संपत्तीची मस्ती लई दिवस टिकत नाही. मरायच्या टायमाला दुसऱ्याच्या घरच्या भाकरी खावा लागल्या. आणि कोणच्या खाल्या ज्यांच्याशी आयुष्यभर दुश्मनी त्यांच्या खाल्या. त्यांच्या घरी जेवायला होता गडी. त्या 5 जणांमध्ये एक गडी नंगट होता तो भीम. तो गडी डोक्यात कमी तब्येतीत मोकार. जी माणसं बुद्धी तब्येतीत जास्त असतात ती डोक्यात कमी असतात.
म्हणजे ज्या भुईमुगाला पाला जास्त असतो त्याला शेंगा कमी असतात. जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात आणि जी गालात हसतात प्युअर गद्दार. आणि जी माणसं मोठ्यानं बोलतात ती आतून बाहेरून निर्मळ असतात, पण जी हळूच बोलतात कामच दाखवतात. आणि पुढचं वाक्य ऐका, जी माणसं आपल्या तोंडावर आपल्याला अतिशय चांगलं म्हणतात तीच माणसं आपल्या गैरहजेरीत आपल्याला नाव ठेवतात. पूज्यता डोळा न देखावीन स्वकीर्ती कहाणी नाही काय. मराठ्या टायमाला दुसऱ्याच्या घरच्या भाकरी गावा लागल्या, ते म्हातारा जेवायला बसला आंधळ का तो भीमी याचा भीमगडी नगाट. त्याला तोंडावर म्हणला भीम, का रे आंधळ्या तुला माझ्या घरात जेवताना लाज कशी वाटत नाही? तोंडाव त्याची तर अक्कलच बंद झाली. त्यावेळेस भीमानं त्याला दम दिला, ऐक एक दिवस तुझा हसायचा होता, तो आमचा रडायचा होता. आज तुझा रडायचा आहे, माझा हसायचा आहे. विषयाचे लाडू आणायला चालले, तू हसत होता. अरे भर सभेमध्ये तुम्ही 100 जणांनी आमची बायको ओढीत आणली तर ती एकटी रडत होती रे, तेव्हा तुम्ही हसत होते. ऐक मी तिथं हजर होतो. मी जर नुसता उभा राहिला असतो ना उभा, तुझी खानदान म्या जागेवर आणली असती, अख्खी न पाचता आणली असती. पूर्वी पाजून मारामारी करीत नव्हते महाराज, आता आलं एवढ्यात लाव त्याला घोडा. आणि घे बरगाड्या मोडून. त्या झालं मी तुझी 100 पोरं जाग्यावर मारली असतील, मारलीच, पण मी तिथं का उठलो नाही रे? तिथं धर्म होता. आणि मला माहितीये जिथं धर्म आहे तिथं संकट येऊ शकत नाही. चंद्र तेथे, शंभू तेथे, संत तेथे, विवेक दया तेथे, धर्म मी सोडू शकत नाही तुला. आणि मी तुला का उठलो नाही? तुझी 100 पोरं म्या मारल्या. ऐक ऐक एका पोराचा इतिहास ऐक आंधळ्या. म्हातारा जेव्हा बसलं भीम म्हणायचा तो थोरल्या पोऱ्या म्या मारला. घे इतिहास लिहून. वाळून गेलं म्हातारं. आगडी जेवूनच देईन, वाळलं म्हातारं. युधिष्ठिरानं त्याला विचारलं, दादा काय भानगड आहे? रडला धृतराष्ट्र. 90 पिऊन बायका हाणणारे बेवडे नीट आहे का? ऐ ऐ 11वीला गेला टोणग्या तू प्राध्यापकाची टिंगल करतो. त्याला 1.5 लाख पेमेंट आहे, तुला एकच अंडरपॅन्ट आहे. तू पिळून नेसतोय, जरा घमेंट कमी करा. ऐ ऐ अंडरपॅन्ट नाही काही ना आतली, पण 9,000चा मोबाईल आहे हातात, अंडरपॅन्टच नाही. चैन उघडी ना आतूनही मोकळा, कायम रेंज मध्ये. सावध व्हा. रडलं ते आंधळ. आणि तो काय म्हणलं माहिती का? राज्य गेलं, रडलो नाही. पोरं मिलीत, रडलो नाही. मला जेवताना भीम बोलवतो तेवढं बंद करावं. ती जेवणच देईन म्हणली, काय करावं? सासू सासऱ्याला जरा भाकरी घाला शिका. गुरुवार केले का 4? संपले का? बरं झालं. काय बावळ्याचा बाजार झालाय. 4 गुरुवार पैकी एखादा गुरुवार नवऱ्याच्या बाया पडली का? ऐ ऐ उद्यापनाला भजी काढी 3 सासरा उपाशी मारी ती. ऐ बावळ्याचा बाजार नाही. पार्वतीनं गुरुवार केला आणि शंकर पिऊन आला, काय उपयोग झाला? पार्वतीचा दणका उठला, दुर्गे दुर्गट भारी तुझविने संसारी. शंकर आला काळ्या पिशीत मटण घेऊन, कपून टाकेन फडून टाकेन. जरा घरांकडे बघा. एक वाक्य सांगू माहिला म्हणून, महाराज म्हणून नाही सांगत, तुमचा मुलगा म्हणून माझे एक वाक्य ऐकाल का? आज ऐकाल का? तुम्ही तर बोलायच्याच बंद झाल्या. पाया पडतो तुमच्या सगळ्या महिलांच्या. तुमचा मुलगा म्हणून माझे एक वाक्य ऐका. देवाची पूजा कमी करा, फक्त ईश्वरासारख्या सासू सासऱ्याला मरेपर्यंत घरात माणसासारखं सांभाळा. सगळे देव तुमच्या घरात, बस. तुम्ही नाही काय करायचं, फक्त त्यांची पूजा करा. आणि त्यांची लई ठेप नका ठेवू.
मागतील तेव्हा पाणी द्या, झोपतात तिथं तांब्यावर पाणी ठेवा, आधी झोपतात ती जागा झटकून काढा, माणूस म्हणून त्यांना जगू द्या, त्यांचा आशीर्वाद हाच तुमचा पांडुरंग. बस काहीच करायचं नाही. करायची काही आता ज्यांना सासू सासरे नाहीत ती सगळ्यात भाग्यवान बाई. म्हणजे तिचा फोटो सुद्धा देवघरात ठेवायला हरकत नाही. जागृत देवस्थान आहे, सासू सासरेच नाही. एक काम करा आणि स्वतःच्या मुलीला असे संस्कार लावा की बापाची मान कधी खाली नाही झाली पाहिजे. मुलींकडे जरा लक्ष द्या. तुम्ही लक्ष देत नाही. तुमचं नुसतं भांडण वाहिले घेणं, दोन भावांच्या लावून देणं. जरा 8-10 दिवसातून आपली पोरगी जवळ घ्या, तिचं शाळेतलं दप्तर उचका, वह्या उचकीत जातीच्या, शेवटच्या पानावर ग्रहपाठ असतो. तो वाचित जा. मोबाईल वाचित जा. मुलीचा एसटीचा पास बघा. 8 दिवस झाले आपली पोरगी कॉलेजला जाते, पासच पंच नाही. पोरगी भयारातून वर्गात जाते का काय जरा बघा. मुलीचा मोबाईल चेक करा. 3-3 सिम आहेत त्याच्यात. मुलीच्या मोबाईल मधला बॅलन्स चेक करा. आपण पोरीला 100 रुपये दिलते, त्याच्यात 500 रुपये आले. मग 100ला 500 ही स्कीम कोणती आली बा, हिची जरा चौकशी करा. ही 1 GB आहे का 2 GB आहे का GB आहे जरा बघा. पोरगी पळून गेल्यावर आई म्हणते मला अंदाज आलता बरं का, तू काय कुंभ मेळ्याला गेली का 4 महिने. नाही महाराज, याला कुठेतरी कंट्रोल व्हायला पाहिजे. आणि आता ही काळाची गरज आहे. जरा मुलींना कंट्रोल. हे पोर आहेत, पूर्वी शेतकरी आत्महत्या करायचा, आता या 2-4 महिन्यापासून या कार्ट्यांना उत आलाय आत्महत्या करायला. ही इंजिनिअरिंग, डिप्लोमा, पॉलिटेक्निक, ITI ही भंगार जी अवलाद येते कार्टी. प्रत्येक हॉस्पिटलला एक शिंगरू पडेलच. यांना काय रोग झालाय, 70,000ची यांना पल्सर आहे. बाईक केवढ्याला आहे, बाईक जवळजवळ 1 लाख. या कार्ट्यांना 1-1 लाखाची बाईक आहे, 70,000ची पल्सर आहे, 10,000 यांच्या हातात मोबाईल आहे, 2,500 यांच्या पायात बूट आहे. रुपड्या कमवायची दानत नाही यांना. यांना काय भाषा घ्यायची गरज आहे. यांना काय रोग झालाय. आयती बापाची पेंट फुकाट खायचे, कपड्याला इस्त्री मारायची, शेंट मारायचा, 1 साइड भांग पारायचा, बुटात 78 होती त्या ती. हा बरोबर पाहिजे. पास लावून मारतात ते पोरं. नाही दिलं तर काय करते ते बिचाऱ्याला कळकळ लागली. बरोबर त्यांचं. यांना द्यायची गरज नाही महाराज. यांचे लाड जास्त झाले. काय म्हणते तुमचं, काय झाले लाड. आणि त्यांचं बाजू घेणारे कोण आहे माहिती का घरात. 30 वर्ष त्यांच्यात वावरतोय मी. 1 मिनिट ऐकून घ्या. नाही बरोबर बोलू दे त्यांना. 2 मिनिटं आपण बोलू. त्यांची सगळी बाजू घेणार कोण आहे, आई. बापानं पेट्रोलला 100 दिले, तेवढे होत नाही का, अजून 100 राहू दे. त्याचं ऐकू नको. त्याचं